राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे आणि अशातच जयंत पाटलांनी काल सूचक वक्तव्य केलंय। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं वक्तव्य केल्यानं जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या आहेत। याबाबतच मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील नाराज असल्याचा दावा केलाय, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही जयंत पाटलांच्या बोलण्यात नाराजी दिसते असं म्हटलंय। राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही। त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार। ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते। आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे। मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी। नाही, आता जयंत पाटील मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे, काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून। पण त्यांचा बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो। पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत, 8 वेळचे आमदार आहेत, अनेक पदावर काम केलेलं आहे। आता त्यांना काय अपेक्षा आहे? यापेक्षा मला वाटतं हे सगळ्या वावड्याच ठराव्यात, या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही।